हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। तर आपला हा पार्ट 2 आहे। याच्या आधीचे 2 व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टींची लिंक लागेल। तर चला फ्रेंड्स, मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, जास्त इंट्रो देत बसत नाही। तर मी पहिल्या आधीच्या व्हिडिओत सांगितले की मग मी 2 चॅनल ओपन केलेले आणि ते बंद का केले। आता पुन्हा काही दिवस असे गेले, मीही यूट्यूबवरती जास्त प्रमाणात व्हिडिओ पाहायला लागलेली की यूट्यूब चॅनल ओपन कसा करायचा किंवा काय क्रायटेरिया आहेत, कसं आहे, कसे थंबनेल बनवायचे, कसं थंबनेल बनवायचे एवढं जास्त पाहत नव्हते, पण व्हिडिओ वगैरे कसे क्लिक करायचे, कशी अर्निंग वगैरे होती, तर असे मी ते व्हिडिओ मग त्यानंतर मी पाहायला लागले। मग कुठेतरी माझ्या मनात यायला लागलं की जर ही गोष्ट स्वराज करू शकत नाही तर मी करू शकते, कारण मला जर स्वराजला शिकवावं लागतंय की कसं बोलायचं आणि प्लस त्याच्याकडून मला बोलून घ्यायला लागतं, तर इथे माझा डबल वेळ जातोय। त्यापेक्षा मी ते स्वतःवरतीच अप्लाय केलं आणि मी स्वतःचाच यूट्यूब चॅनल ओपन केला, तर मग अजून बेटर होईल, माझा वेळही वाचेल आणि मी थोडं कसं बोलायचं हे मला पटकन समजूनही जाईल। मग मी तो विचार केला, मग मी पुन्हा त्याला विचार सांगितला विनायकला की मी माझं स्वतःचंच यूट्यूब चॅनल ओपन करू का। मग तो म्हटला चालतंय, म्हटला काही प्रॉब्लेम नाही। मग पुन्हा आमचा डिस्कस चालू झालं की जर चॅनल चालू करायचं आहे तर कंटेंट काय करायचं। मग तो म्हटला कंटेंट बघा, शोधा, तुम्हाला डेली लाईफमध्ये दाखवता येते का, डेली व्लॉगचं किंवा मग ट्रॅव्हलिंगचं करत होता। त्यांनी पण तेव्हा दुसरा चॅनल ओपन केलेला ट्रॅव्हलिंगचा, ज्याच्यामध्ये तो फक्त ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज टाकायचा। आणि मग त्याच्यानंतर तो ऑफिसमधून जॉब सोडून गेलेला, पण माझ्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर होता। आणि मग मग मी ठरवलं की आपल्याला काहीतरी चालू करायला पाहिजे, जॉब पण चालू आहे, पण अशी काही एक गोष्ट की जिथून खरंच जर आपल्याला इन्कम होत असेल आणि आपल्यालाही पार्ट टाइम जॉब केल्यासारखं जर काही भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि घरालाही अजून हेल्प होईल। ह्या विचाराने मग मी विचार केला की दर संडेला एक व्हिडिओ टाकूया आणि दर संडेला इथे जवळ आसपासचे जेवढे काही लोकेशन आहेत ते आपण फिरूयात आणि तेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूयात, असा माझा तो एक निर्णय झाला। त्यानंतर मग मी पुन्हा त्याला माझं डिसिजन सांगितलं, तर तो बोलला की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग काय बनवायचं ते एकदा ठरवा। तर मग मी म्हटलेलं पहिले शॉर्ट्सच बनवूया, कारण त्याला तेवढा जास्त वेळ लागत नव्हता। तर मग मी शॉर्ट्स बनवायला सुरुवात केली। तो बोलला आधी थोडंसं आपल्याकडे एक 30-40 व्हिडिओ होऊ द्या, त्यानंतर मग आपण चॅनल ओपन करूयात। म्हटलं ठीक आहे। मग मी काही शॉर्ट्स व्हिडिओ काही लॉंग व्हिडिओ आधीच शूट करून ठेवलेली, कारण तुम्हालाही माहिती जॉबला जात असल्यामुळे आपल्याला एवढासा वेळ काय भेटत नाही। मग ते एक आयडिया माझ्या मनात आली आणि मग मी तिथून व्हिडिओज बनवायला सुरुवात केली। जवळपास मी 30-40 व्हिडिओ बनवून ठेवले। आम्ही असं शेड्यूल केलं की 1 महिन्याचं काम आपण आधीच करून ठेवायचं, म्हणजे पुढच्या महिन्याचं काम आधीच होईल आणि आपल्यावरती जास्त लोड येणार नाही आणि आपले डेली व्हिडिओज अपलोडसुद्धा होऊ शकतात। आणि म्हटलं चल ठीक आहे। मग त्यानंतर मग मी स्वतःचाच एक ईमेल आय डी ओपन केला आणि त्या ईमेल आय डीमध्ये मी बिझनेस साठी ईमेल आय डी ओपन करते असं सिलेक्ट केलं। मग त्यानंतर मग तिथे ते ऑप्शनच येईना जे आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी लागतात। मग पुन्हा मी त्याला फोन केला, मग त्यांनी सांगितलं की तुमचा ईमेल आय डी क्रिएट करताना चुकलं। मग म्हटलं आता काय करायचं, मग त्यांनी पुन्हा सांगितलं की दुसरा ईमेल आय डी ओपन करूया। मग आम्ही दुसरा ईमेल आय डी ओपन केला आणि मग मी त्याला सांगितलं की आता तूच मला माझं यूट्यूब चॅनल व्यवस्थित ओपन करून दे, जेणेकरून, कारण मी आधीच्या 2 चॅनलवरती व्हिडिओ वगैरे टाकायचे, पण त्याच्यात काही सेटिंग्समध्ये चुकी केली होती। त्यामुळे मग असं वाटलं की आता जर याच्या चुकी झाल्यात आणि याच्यावरतीच आपण काम केलं आणि पुढे जाऊन याचा काहीच फायदा झाला नाही तर आपण केलेली मेहनत वाया जाईल। म्हणून मग मी त्याला सांगितलं की तूच मला व्यवस्थित एकदा यूट्यूब चॅनल माझा क्रिएट करून दे। मग विनायकने मला एक दिवस यूट्यूब चॅनल क्रिएट करून दिला। मग मी माझा फर्स्ट व्हिडिओ टाकला, तुम्ही अजूनही जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे। मला पहिल्यांदा मी कॅमेरा फेस करत होते, तर माझा फर्स्ट व्लॉग बनवण्यासाठी मला 3-4 दिवस गेले आणि मला अशी आयडिया होती की 3-4 लोकेशन चेंज करून तो व्हिडिओ बनवायचा। तर तुम्ही तो नक्की व्हिडिओ चेकआउट करा, मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये नक्की लिंक देईन। त्या व्हिडिओजमध्ये मी सुरुवात केलेली माझ्या माऊलींच्या कार्यक्रमापासून आणि मग मी त्याच्यामध्ये थोडीशी इंट्रो दिली होती, फक्त की मी कोण आहे, कुठे राहते आणि मी तुम्हाला काय दाखवणार आहे चॅनलमध्ये माझ्या काय भेटेल। तर मग तो पहिला व्हिडिओ मी शूट केला, तो टाकला। त्याच्यानंतर मग मी शॉर्ट्स टाकायला लागले। त्यावेळेस शॉर्ट्स पण कसे बनवायचे, बोलायचे एवढं काही समजत नव्हतं, त्यामुळे तेवढेही शॉर्ट्स माझे ते पहिल्यांदा चांगले नव्हते, पण मी त्याला
म्हणजे चालू केलता, ही गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. मग मी विनायचं खूप डोकं खायचे की सबस्क्रायबरच वाढत नाही, व्ह्यूजच येत नाही. मग कंटिन्यू ते ऑफिसमध्ये जरी बसलेलं असलं तरी पण मोबाईल पाहायचा, व्ह्यूज पाहायचे, किती सबस्क्रायबर वाढले. अक्षरशः त्यावेळेस एका एका व्ह्यूजसाठी असा जीव तडफडायचा की एक व्ह्यूज भेटला, अरे वा, आता दुसरा होईल, तिसरा होईल. तर असं ती वाट पाहायची, मी इतकी वाट पाहायची. आणि कधी कधी मी टेन्शनमध्ये पण जायची, कारण माझे एका महिन्यात फक्त एक 50-60 सबस्क्रायबर झाले, त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर मला गेन झाले नव्हते. मग ते असं वाटायचं की कधी आपले 1000 सबस्क्रायबर होतील, 4000 तासाचा वॉच टाईम किंवा 10 मिलियन व्ह्यूज कधी होतील आपले. मग ह्या टेन्शनमध्ये पण मन म्हणायचं की तू कर. आणि मग मी ते दर संडेला एक लॉंग व्हिडिओ आणि त्याच्यानंतर डेली एक शॉर्ट्स व्हिडिओ मी असं चालू केलं. जॉब पण करायची आणि त्या गोष्टी पण करायची. मग असं आम्ही चालू केल्या केल्या मग थोडे थोडे आपले कुठेतरी 5-10 सबस्क्रायबर माझे वाढायला लागले. मग जवळपास एका महिन्यानंतर माझे शॉर्ट्स हजारामध्ये जायला लागले. तोपर्यंत 100, 200, 300 असेच व्ह्यूज यायचे. एकदा जेव्हा माझा व्हिडिओ 1000 मध्ये गेला, मला इतका आनंद झाला की हो, आता आपण हजाराच्या पट्टीत जायला लागलोय. आणि हजाराच्या पट्टीत गेल्यानंतर एक शॉर्ट्समधून 2-3 सबस्क्रायबर तरी आपल्याला गेन होतात. तर माझा पहिला शॉर्ट्स गेलेला 1000पर्यंत, स्वराचा आणि माझा, तो आम्ही भक्ती शक्तीला शूट केलेला होता. तर तो गेलेला 1000पर्यंत. तर मला इतका आनंद झाला. आणि मग आम्ही हळूहळू, आणि काय, विनायकचे सुद्धा 2 चॅनल होते पण त्याचे मॉनिटाईज झालेले नव्हते, त्यामुळे त्यालाही तेवढा एक्सपिरियन्स नव्हता. मग तो त्याचे अनुभव माझ्यावरती अप्लाय करत होता की ही गोष्ट अशी केली तर कसं होईल. आणि मलाही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मला त्याच्याकडून सगळ्या गोष्टी ऐकणं भागच होतं, कारण त्याचा चॅनल होता म्हणजे तो माझ्यापेक्षा थोडासा 2-3 स्टेपनी पुढे होता. मग एक तर तो डिजिटल मार्केटिंग, थंबनेल वगैरे बनवून हे त्याला चांगलं येत होतं, कारण कॅनव्हा सारखं ॲप्लिकेशन त्याला खूप चांगल्या प्रकारे येत होतं. मग आम्ही हळूहळू पुढे पुढे चालत होतो. आम्ही एक एक एक्सपेरिमेंट, तो जसा सांगल तसं आम्ही पुढे पुढे चालत होतो. तर अशा प्रकारे मग मी माझ्या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं. आणि ते वादळ काय आलं यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि ते वादळ असं तसं नव्हतं, खूप मोठं वादळ होतं माझ्या आयुष्यातलं, आणि ती गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. इथपर्यंत तर मी आली आणि ट्रेसमध्येच आले होते की आपला 1 सबस्क्रायबर वाढला, आज 1 व्ह्यूज आपल्या चॅनलला आला. म्हणजे ह्या गोष्टीत 1 व्ह्यूज मी कंटिन्यू ते पाहत राहायची. मला ते असं व्यसन लागल्यासारखं व्हायचं. मी कंटिन्यू मोबाईल ओपन करून ॲनालिटिक्समध्ये पाहायचे किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर वाढले. म्हणजे मला झोप ही गोष्ट नव्हती. तिथपासून माझ्या आयुष्याचं खरं प्रवास हा तडजोडीचा चालू झाला होता की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन खूप सारे कष्ट होते. आणि मग तरी पण मला ते करायचं होतं. जरी मी टेन्शनमध्ये होते, प्रेशराईज होते, किंवा कधी कधी मी खूप विचार करायचे की बाकीच्यांना व्हिडिओला एवढे व्ह्यूज येतात, मग मी त्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे की व्ह्यूज कसे वाढवायचे वगैरे. पण तरी कुठेतरी मनाला समाधान भेटत नव्हतं. पण आशा होती की आपल्याला करायचं. तर पुढे काय वादळ आलं ना माझ्या आयुष्यात ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की पाहावा लागेल. तर चला फ्रेंड्स, आपण इथे थांबूया. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद.